सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार, तर सर्व स्वामी भक्तांना गुरुवारच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. तर सकाळची सुंदर अशी सकाळ झाली आहे. सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तर आज गुरुवार असल्यामुळे मी उंबऱ्यावर हळदीचं लेपन करते. तर त्यासाठी मी एका वाटीमध्ये हळद घेतली आहे, त्यात थोडंसं पिवळं चंदन टाकलं आहे आणि भीमसेनी कापूर असा बारीक करून टाकला. असं बोलतात की त्यात भीमसेनी कापूर पण टाकावा. नंतर गुलाबजल टाकलं आणि हळदीची अशी पेस्ट करून घेतली. तर उंबरा पूजन करण्या अगोदर मी बाहेरची जी जागा आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, तर बाहेर मोठं अंगण असं नाही, पण जी समोरची दारासमोरची जेवढी जागा आहे ते मी तेवढी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेते. थोडंसं छान फ्रेश वाटतं, सकारात्मक वाटतं. तर मी आज गुरुवार असल्यामुळे सगळ्या पायऱ्या आणि जी दारासमोरची जागा स्वच्छ धुवून घेतली. आता मी उंबराचं पूजन करत आहे. मी अगोदर उंबरा स्वच्छ पाण्याने छान धुवून घेतला. स्वच्छ पाण्याने सगळीकडे उंबरा धुवून घेतला, पुसून घेतला. त्यानंतर मी आता जी आपण हळदीची पेस्ट तयार केली होती ती उंबऱ्यावर ती पेस्ट टाकून घेतली आणि उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. सर्व बाजूने उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. त्यानंतर त्यावर हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून घेतली. उंबऱ्यावर एका साईडने स्वास्तिक आणि एका साईडने पावली काढून अशी रांगोळी काढून घेतली. उंबऱ्यासमोर पण रांगोळी काढून घेतली. छान असा दिवा लावून घेतला. त्यानंतर मी उंबऱ्याची कापूर आरती ओवाळून पूजा करत आहे. कापूर आरती ओवाळून उंबऱ्याची पूजा करून घेतली. आता मी दर गुरुवारी मी मुख्य प्रवेशद्वार पण छान असं पुसून घेते आणि त्यानंतर त्याच्यावर कुंकाने स्वास्तिक काढते. तर मी आता तेच करत आहे. छान असं स्वास्तिक काढून घेत आहे आणि 5 ठिपके देत आहे. असं बोलतात की मुख्य प्रवेशद्वारावर दर गुरुवारी कुंकाने स्वास्तिक हे काढावं आणि 5 बोटे द्यावीत. त्यानंतर मग मी आता देवघरात आली आहे. अगोदर छान देवाची पूजा करून घेतली, दिवा लावून घेतला. नंतर मी आता स्वामीची पूजा करत आहे. माझ्याकडे स्वामीचा फोटो आहे. छान असं वस्त्र बदलून घेतलं. नंतर स्वामीचा फोटो छान असा स्वच्छ पाण्याने पुसून घेतला. त्यानंतर स्वामीच्या फोटोला मी आता हिना अत्तर लावत आहे. दर गुरुवारी मी हे करतेच की छान असा फोटो पुसून, कारण मूर्ती असतं अभिषेक करता येतो, फोटो असतं करता येत नाही. त्यामुळे दर गुरुवारी मी पाण्याने असं थोडंसं पाणी टाकून पुसून घेते आणि हिना अत्तर लावते. आणि मग स्वामींना अष्टगंध लावला. आज सकाळी छान फुले आणली होती, तर म्हटलं स्वामीला छान असा हार करूया. पिवळी फुले, बेलाचे पान टाकून पांढऱ्या फुलाचा छान असा स्वामींना हार करून घेतला. स्वामीला छान हार घातला, नैवेद्य दाखवला आणि आता स्वामीला कापूर आरती करून घेतली. स्वामीची कापूर आरती करून घेतली, आरती केली, कापूर आरती केली. त्यानंतर आज गुरुवार आहे, म्हटलं साबुदाणा बनवावा. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात छान अशी हिरवी मिरची टाकून घेतली. ती मिरची छान अशी तेलात फ्राय होऊ दिली. त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक कच्चा बटाटा मी किसून घेतला होता. कधी कधी किसून घेते आणि कदा चिरून टाकते, तर मी आज किसून टाकला होता. असा पण खूप छान लागतो. तर त्यामुळे मी आता बटाटा किसून घेतला आहे. कढईमध्ये किसून घेतलेला बटाटा आणि हिरवी मिरची छान अशी तेलात फ्राय होऊ देते. त्यानंतर मी साबुदाण्याचं शेंगदाण्याचं कूट, भाजक्या शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे, शेंदलोण टाकलं आहे आणि थोडी साखर टाकली आहे. त्याच्यामुळे चव थोडीशी छान वेगळी येते आणि छान लागते. असं एकदा करून बघा. आता छान असा साबुदाणा तयार झाला आहे. दही आणि साबुदाणा या मंडळी.